होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. या विचारसागर तरंग 7वा आणि परिच्छेद 3 क्रमांकाचा. ज्ञानवानाचा व्यवहार नियमित असला पाहिजे असा पूर्वपक्ष. विचारसागर तरंग 7वा परिच्छेद 3 क्रमांकाचा. ज्ञानवानाचा व्यवहार नियमित असला पाहिजे अशा पद्धतीचा पूर्वपक्ष. तर कालपासनं 7व्या तरंगाच्या विचाराकरिता आपण प्रारंभ केला. तर श्री गुरु सच्चिदानंदाय नमः या छोट्याशा पंक्तीमध्ये प्रत्येक तरंगाच्या आरंभी ग्रंथकाराने या पंक्तीचा उल्लेख केला. तर समाप्ती काम मंगलम आचरेत किंवा विघ्न ध्वंसानुकूल व्यापारा मंगल इति उच्यते, या अर्थाने तिन्ही मंगल तेवढ्याशा पंक्तीमध्ये कसे आले हा एक विचार आपण केला. नंतर या तरंगाचा विचारसागर ग्रंथाचा या ठिकाणी समारोप करायचा आहे. ग्रंथ म्हणजे काय हाही विषय आपण बघितला. ग्रंथीचा भेद, संशयाचा छेद आणि कर्माचा क्षय जो करतो त्याला ग्रंथ असं म्हणतात. नवे नवे याला शास्त्र म्हणतात. शास्त्र का तर हे अज्ञाताचं ज्ञान करून देतं. अज्ञात ज्ञापकत्व शास्त्रशे शास्त्रत्व, किंवा दुसरं हित शंशनात शास्त्र इति उच्यते, हिताचा उपदेश या ग्रंथामध्ये केलेला आहे म्हणून याला शास्त्र असं म्हणतात. आणि 2 मुक्तीचा विचार या ठिकाणी प्रतिपादन केलेला आहे. ज्ञानोत्तर, तत्वदृष्टी, अदृष्टी, तर्कदृष्टी या तिघाही बंधूचं जीवनपट आपल्या समोर ग्रंथकाराने ठेवलेलं आहे. त्यामध्ये तत्वदृष्टीची जीवनमुक्ती आपल्या समोर ठेवलेली आहे. मुक्तीमध्ये 2 प्रकार, एक जीवनमुक्ती आहे आणि दुसरी विदेहमुक्ती आहे. ज्याच्यामध्ये आज्ञान नाही पण विक्षेप आहे त्याला जीवनमुक्ती म्हणतात, आणि ज्याच्यामध्ये आज्ञानासह विक्षेपाची निवृत्ती असते त्याला विदेहमुक्ती असं म्हणतात. किंवा ज्यामध्ये विदेहमुक्तीचा निश्चय असतो ती जीवनमुक्ती आहे, ज्याच्यामध्ये निश्चय रूपता आहे ती मात्र विदेहमुक्ती आहे. ज्याच्यामध्ये सत्यत्व भ्रांतीचा त्याग केलेला आहे ती जीवनमुक्ती आहे, आणि त्या त्यागाचाही त्याग ज्याच्यामध्ये आहे ती एक प्रकारची विदेह मुक्ती आहे. अशा पद्धती जीवनमुक्ती आणि विदेहमुक्तीचा विचार करत असताना मग रूपक पाहायला आपण या ठिकाणी संसारूपी वृक्ष आहे, त्याला लागलेले 2 पान आहे, एक आज्ञानी एक ज्ञानी आहे. तर आज्ञानी याच्याकडे अज्ञान आणि अभिमान अहंकार वगैरे असल्यामुळे ते एक प्रकारचा हा अज्ञान अभिमान हाच हिरवे पान असल्यामुळे ती हिरवी पान आहे, त्यामुळे ती देठाला सोडत नाही, म्हणजे संसाराला सोडत नाही. पण जी ज्ञानी आहे यांच्याकडे मात्र हे हिरवं पान नाही, म्हणजे त्याच्याकडे अज्ञान आणि तज्जन्य अभिमान अहंकार वगैरे नाही, म्हणून ते पिकलेलं पान आहे. पिकलेलं पान देठाला सोडतं, ते देठाला धरत नाही. तसं त्यांनी संसाराचा एक प्रकारचा त्याग केलेला आहे. पण तरी त्या पिकलेल्या, जसं वाळलेलं पिकलेलं पान त्याचं काही काळ संसारामध्ये अस्तित्व असतं, तसं जीवनमुक्त दशेमध्ये काही काळ तो संसारामध्ये राहतो. पण राहत असताना त्याचं जीवन इच्छेने नसतं, अज्ञानमूलक नसतं, तर ते प्रारब्ध प्राप्त व्यवहार असतो. म्हणजे जसं त्या सुकलेल्या पिकलेल्या पानाला जसं वाऱ्याने इतस्तत फिरवावं, तसं प्रारब्धरूपी वाऱ्याने तो प्रारब्धाला अनुसरून त्याच्या जीवनात सगळा व्यवहार होत असतो. जसं की सावता महाराजांचं वचन आहे, कोणी आपलं समयाशी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. इथं प्रारब्ध ठेविल तैसे राहावे असं प्रारब्ध प्राप्त त्याचा सर्व व्यवहार असतो. मग कवने दिवशी बैसुने हत्तीवर, कवने दिवशी पालकी सुभेदार, चालत जावे आणि देव ठेविल तैसे राहावे अशी स्थिती असते. प्रारब्ध प्राप्त त्याचा सगळा व्यवहार होत असतो. आणि हे प्रारब्ध म्हणणं सुद्धा त्याच्या दृष्टीने चुकीचं आहे. कारण असं आहे, एखादा व्यक्ती, गृहस्थी व्यक्ती, त्याला 3 पत्न्या आहेत आणि तो जर मेला तर 2 विधवा झाल्याने 1 सदवा राहिली असं म्हणता येत नाही. झाल्या तर 3 विधवाच होतील. तसं या ठिकाणी ज्ञानी महात्म्याला ह्या 3 पत्न्या एक प्रकारच्या संचित प्रारब्ध क्रियामान, तर त्यामध्ये संचित दग्ध झालं, क्रियामान असंगत्व बोधामुळे लागत नाही, प्रारब्ध भोगून संपवतं, हे प्रारब्ध राहिलं असं कसं म्हणतात? प्रारब्ध रूपी पत्नी विधवा राहील कशी, आपलं सद्वा राहील कशी? तर खरं तर ते प्रारब्धही त्याच्या दृष्टीने नाही,
आपल्या दृष्टीने त्याचा देह आपल्याला दिसतो, अज्ञानी जीवाला त्या ज्ञानाचा देह दिसतो, म्हणून प्रारब्ध शब्दाचा उल्लेख केलेला आहे. म्हणून बाबा एक पंक्ती काय म्हणत असतात, अज्ञानजन बोधार्थम प्रारब्धम वक्तव्य श्रुती. अज्ञानी जीवाला त्या ज्ञानी महापुरुषाची जीवनाची संगती लागावी म्हणून श्रुती मातेने प्रारब्ध शब्दाचा आरोप मात्र केलेला आहे. त्याच्या दृष्टीने प्रारब्ध सुद्धा नाही, कारण प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण. ज्ञान लक्षणात्मक भक्ती जो आहे, ज्ञान लक्ष ज्ञानित्वात्म्य मे मतम, असा ज्ञानाधिष्ठित जी भक्ती आहे, सहज भक्ती आहे, तैशी क्रियेचे नामकिरण साये अद्वैती भक्तीची आहे. हे अनुभवाची जोगे नोहे बोलायशे, ही जी भक्ती आहे ज्ञान लक्षणात्मिका, तर ते तिथे असा ती भक्ती करणारा जो हा भक्त आहे, मी चिवणी पांडवान करीती माझी सेवा, नवलावतो सांगावा अशी ऐक, तर तिथे मग प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण. का तर अवघा देवची झाला पायी भरून या अंतर्बाही, असं त्याचा उल्लेख केला. बरोबर, ठीक आहे. त्या महात्म्याच्या जीवनाचा विचार आपण का करायचा, तर सिद्धश लक्षणाने साधकश साधनाने मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता, दिपी दिशे पाहता आपलीच वस्तू, असाही विचार आपण पाहला. आणि त्याचं जीवन आपल्याला का कळावं, तर माऊली म्हणतात, विपाय आठविला चित्ता तरी दे आपली योग्यता, या सुतया ते प्रशंसता लाभो आधी. नंतर असं आहे, त्या ज्ञानी महात्म्याचं आपण कायम स्तुतीच करावी, गुणच वर्णन करावं, तिथे दोषदर्शन आपण कधी करू नये. का बरे, याचं कारण असं आहे की त्याची निंदा केल्याच्या नंतर तो काही प्रतिकार करत नाही, कारण त्याला निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हे नाही तेही नाही, वेगळा दोही पासुनी, पण हरिजनाची कोणा न घडावी निंदा, सात गोविंदा नाही त्याचे. उद्धाराशी ठाव कैसा भाग्यहीना, विनमुख चरणा संतांच्या. म्हणून त्याची जी स्तुती करतात, पूजा करतात, वंदन करतात, त्याच्या देहाकडनं घडलेलं जे पाप आहे ते त्यांना, आपलं पुण्य आहे ते त्यांना लागतं. आणि त्याची जे दोष पाहतात, मी अगोदर स्तुती म्हणलो ना, बरोबर ना, हा पूजा करतात, त्याची पूजा करतात, स्तुती करतात, वंदन करतात, त्यांना त्याच्या देहाकडनं घडलेलं पुण्य लागतं. आणि त्याची जे दोष दर्शन करतात, निंदा करतात, निर्भत्सना करतात, त्याबद्दल टवाळकी करतात, त्याच्या देहाकडनं घडलेलं पाप त्यांना लागतं. आणि देहदृष्ट्या त्याच्याकडे जर काही प्रॉपर्टी असेल तर शिष्याय आणि पुत्राय, त्याचे जे शिष्य असेल किंवा पुत्र असेल, सेवक असेल, त्यांना मात्र ती प्रॉपर्टी प्राप्त होते. तो नतश्य प्राणावत्क्रामंती, देह पातानंतर विदेह कैवल्याला तो प्राप्त होतो. आणि त्याचं चिंतन केलं तर आपणही प्राप्त होतो, कारण मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता. म्हणून तत्वदृष्टीचं ज्ञानोत्तर जीवनमुक्त स्थिती काय होती ती आपण बघितली. पण आता या तिसऱ्या परिच्छेदापासून ते सामान्यतः 9व्या परिच्छेदापर्यंत एक प्रकारचा पूर्वपक्षच आहे. पण काल आपण बाबांच्या मुखातलं एक सुवर्ण वाक्य या परिच्छेदाच्या आरंभी पाहिलं. हा इथे जरी पूर्वपक्ष असला तरी इतर काही ग्रंथामध्ये हा सिद्धांत पक्ष आहे. कोणती ग्रंथ, अगदी जो तृतीय वर्षामध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये, आपल्या संस्थेमध्ये शिकवला जाणारा भारती तीर्थमुनी आणि विद्याराणी स्वामी या गुरु शिष्याच्या युतीने जगासमोर आलेला ग्रंथ म्हणजे पंचदशी. त्या पंचदशी ग्रंथामध्ये दुसरा जीवनमुक्ती विवेक, जीवनमुक्तानंद लहरी, तत्वानुसंधान, असे काही वेदांत विश्वातले ग्रंथ आहेत. त्या ग्रंथामध्ये हाच सिद्धांत पक्ष म्हणून सांगितलेला आहे, जो की पंडित साधू निश्चलदासजी त्याला पूर्वपक्षामध्ये ठेवतात. मग हा पूर्वपक्षाच्या दृष्टीने हा विचार करावा का सिद्धांत पक्षाच्या दृष्टीने हा विचार करावा, त्यांचं विधान उचित का यांचं विधान उचित का, कोणतं अनुचित कोणतं उचित, तर उत्तर आहे दोन्ही उचितच आहे. त्याच्याकरता उदाहरण म्हणून काल आपण बोललो शेवटी की तुलसी रामायणामध्ये सुमित्रेचे 2 पुत्र सांगितले आणि भावार्थ रामायणामध्ये कैकेयीचे 2 पुत्र सांगितले. म्हणजे लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे कैकेयीचे आहेत, असं आपलं सुमित्रेचे आहेत असं तुलसीदासजी म्हणतात. आणि भरत शत्रुघ्न कैकेयीचे आहेत असं भावार्थ रामायणामध्ये राजबाबा म्हणतात. दोन्ही महापुरुष तर तेच रामरायाचे सगुण साक्षात्कारी आहे. रामरायाच्या आज्ञेने ते रामायण लेखनाकरता प्रवृत्त झाले. तर मग कल्पभेदाने त्याची संगती जशी आपण पाहतो
तसंच याही ठिकाणी विद्याराणी स्वामी बोलतात आणि पंडित साधू निश्चलदासजी बोलतात. पंडित साधू निश्चलदासजी हा विषय पूर्व पक्षात ठेवतात आणि विद्याराणी स्वामी आदी करून काही महापुरुष हा विषय सिद्धांत पक्षात ठेवतात, अर्थात उत्तर पक्षात ठेवतात. मग या विषयाकडे उत्तर पक्ष म्हणून पाहावं की पूर्व पक्ष म्हणून पाहावं? तर दोन्ही म्हणून आपण साधकाने दोन्ही म्हणून पाहावं. पण साधकाने ज्या वेळेला त्याच्याकडे पूर्व पक्ष म्हणून पाहायचं त्यावेळेला तत्वज्ञानाच्या दारड्याकरिता त्याकडे पूर्व पक्ष म्हणून पाहावं. आणि जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाची अपेक्षा जर आपल्या अंतःकरणात असेल तर त्यालाच उत्तर पक्ष म्हणून पाहावं. कारण जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचं दारड्य, जीवनमुक्तीचं विलक्षण सुख हे प्रयोजन समोर ठेवून मग तत्वानुसंधान, पंचदशी, जीवनमुक्त आनंद लहरी वगैरे या ग्रंथामध्ये हा सिद्धांत पक्ष म्हणून ठेवलेला आहे. कारण त्यावेळेला ध्येय काय? जीवनमुक्तीचं विलक्षण सुख. आणि इथे हा सर्व पूर्व पक्ष म्हणून ठेवला तर इथे ध्येय काय? तत्वज्ञानाचं दारडे. एवढं एक समन्वयाचं वाक्य ध्यानात ठेवलं तर मग आपल्या अंतःकरणामध्ये एक प्रकारचा विपर्यय निर्माण होत नाही, विपरीत भावना आपल्याला होत नाही. तर मग आता तत्वज्ञानाचं दारडे हा विषय आपल्या डोळ्यासमोर आहे आणि म्हणून इथे पूर्व पक्षाच्या भूमिकेमध्ये 3 ते 9 परिच्छेदापर्यंत काय बोलतात त्यातील काही परिच्छेदाचा विचार आपण पाहू. तर 3ऱ्या परिच्छेदामध्ये आता ज्ञानवानाचा व्यवहार हा नियमित असला पाहिजे असा एक प्रकारचा पूर्व पक्ष आहे. पूर्व पक्ष म्हणतो ज्ञानवानाचा व्यवहार हा नियमितच असला पाहिजे. नियमित असला पाहिजे म्हणजे थोडक्यात त्याने अधिक प्रवृत्ती करू नये. आपण एक श्रुती ऐकतो, द्वितीयाद्वयम भयम भवती, किंवा दुजे जवळ घडे तव संसार वय जोडे, ऐशे आपलेली तोंडे बोलती वेद, यो उदरमांतरम कृते आता तसे भयम भवती. मग द्वैतात जर भय आहे, भीती आहे, दुःख आहे तर त्रयतात नाही राहणार का? त्रयतात तर राहणारच राहणार. जितकं जितकं अनेकत्व भेद वाढेल तितकं तितकं भेद तवतो दोन दुःखाशी. आणि मग व्यवहार अधिक जर केला तर व्यवहारात काय आली? त्रिपुटी आली. त्रिपुटी म्हणलं की ती दुःखाला हेतू आहे. मग त्रिपुटी दुःखाला हेतू असल्यामुळे त्याने काय करावं? जास्त द्वैत वाढवू नये. ज्ञानवान आणि निवृत्ती प्रधान त्याचा व्यवहार असला पाहिजे. प्रवृत्ती झालीच तर फक्त त्याची देहनिर्वाहपूर्ती व्हावी. देहनिर्वाहपुरते अन्न आच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गोवा म्हटलेलं आहे तुकोबाराने. मग त्याला देहनिर्वाहपुरती प्रवृत्ती व्हावी, पण अधिक प्रवृत्ती होता कामा नाही. अधिक प्रवृत्ती होता का कामा नाही, कारण अधिक प्रवृत्ती वाढली म्हणजे त्रिपुटी वाढेल आणि त्रिपुटी वाढली म्हणजे दुःख वाढेल. म्हणून त्याचं निवृत्ती प्रधान जीवन असलं पाहिजे. आणि एखाद्याची जर अधिक प्रवृत्ती झाली तर मग तो कुत्रा समजावं त्याला. अधिक प्रवृत्ती जर असेल ना तर त्याचं जीवन एक प्रकारचं श्वानासारखं आहे. मग निवृत्ती प्रधान जीवन जगण्याकरता त्याने काय करावं? तर समाधीचा अभ्यास करावा. मग समाधीचा प्रकार, तो समाधीचा अभ्यास, समाधी जर साध्य असेल तर तेही साधनाशिवाय नाही. मग त्याचे साधन काय? अष्टांग आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशी त्याची 8 अंग आहे. आणि 8 अंग भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य, त्यांचे गुरुजी गोविंदपादाचार्य, त्यांचे गुरुजी गौडपादाचार्य यांनी या समाधीच्या अष्टांगाचा विचार केलेला आहे. अशा अष्टांगपूर्वक समाधीचा अभ्यास त्यांनी करावा. देहनिर्वाहपूर्ती प्रवृत्ती झाल्याच्या नंतर अधिक प्रवृत्ती त्यांनी करू नये. असं निवृत्ती प्रधान जीवन कोणाचं असलं पाहिजे? ज्ञानाचं असलं पाहिजे, असं पूर्व पक्ष या 3ऱ्या परिच्छेदामध्ये बोलतो. काय बोलतो आपण पंक्तीमध्ये पाहू. परिच्छेद 3रा तरंग 7वा, ज्ञानवानाचा व्यवहार नियमित असला पाहिजे असा पूर्व पक्ष. आता ज्ञानवानाच्या व्यवहाराविषयी काही लोक नियम सांगतात. काय सांगतात? ते म्हणतात, तो नियम असा सांगतात की सर्व त्रिपुटी ही दुःखाला हेतू आहे. त्रिपुटी म्हणजे द्वैत आलं, भेद आला आणि नंतर मग दुःखच आहे. बघा, सुषुप्ती अवस्था बघा आणि जागृती स्वप्न बघा. जागृतीमध्ये सुद्धा सर्वांचा आनंद सारखा नाही, स्वप्नामध्ये सुद्धा सर्वांचा आनंद सारखा नाही. पण सुषुप्तीचं जे सुख आहे ते फुटपाथवरचा भिकारी असेल किंवा देशाचा पंतप्रधान असेल, तो भिकारी कुठपर्यंत, तो पंतप्रधान कुठपर्यंत? जोपर्यंत त्याला गाढ झोप लागत नाही तोपर्यंत, म्हणजेच अंतःकरणवृत्ती कारणात लीन होत नाही तोपर्यंत. झोपण्याचं स्थान भिन्न असेल, व्यवस्था भिन्न असेल, पण सुषुप्तीची अवस्था एक आहे. हा पंतप्रधान कुठपर्यंत? तो डनलपच्या गादीवर पडलेला आहे, चांगला समोर फॅन आहे, आणखी काही सगळ्या सुविधा आहे.
आणि आपला फुटपाथवर कुठेतरी रोडच्या कडेला एखादं पोतं पांघरून तो पडलेला आहे. पण हा भिकारी पंतप्रधान भेद तोपर्यंत आहे का जोपर्यंत वृत्ती कारणात लीन होत नाही. एकदा वृत्ती कारणात लीन झाली तर पंतप्रधान पंतप्रधान राहत नाही, भिकारी भिकारी राहत नाही. दोघंही प्राज्ञ अवस्थेला प्राप्त होतात आणि त्या स्थितीमध्ये दोघांचा आनंद समान आहे. काय मावळलं होते ते? उत्तर आहे त्रिपुटी मावळली, द्वैत मावळलं, भेद मावळाला. त्यामुळे दोघांचा आनंद काय? सारखा आहे. दोघांचा आनंद सुषुप्तीतला गाढ झोपेतला आनंद सारखा आहे. तिथे त्रिपुटीची कायमची निवृत्ती नाही झाली, लयरूप निवृत्ती झाली, तरी सुद्धा पंतप्रधान पंतप्रधान नाही आणि भिकारी भिकारी नाही. त्रिपुटीची लयरूप निवृत्ती झाल्याच्या नंतर जर ही स्थिती प्राप्त होते तर त्याच त्रिपुटीची आत्यंतिक निवृत्ती झाल्याच्या नंतर हा भेद कायमचा निवृत्त होईल. म्हणून ज्ञानी महापुरुषाचं जीवन हे प्रवृत्ती प्रधान नसताना निवृत्ती प्रधान असलं पाहिजे. कारण त्रिपुटी कशाला हेतू आहे? दुःखाला हेतू आहे. माऊलीने सांगितले, प्राप्ती पुरुषे इंद्रिय लाळिली कौतुके तरी आक्रमेला जाण दुःखे संसारिके. म्हणून यद्यपि सिद्धम लोकविरुद्धम नाचिरणेम असंही म्हटलं जातं. आणि प्राप्ती पुरुषे इंद्रिय लाळिली कौतुके आक्रमेला जाण दुःखे संसारिके का? तर निरोगी मनुष्याला सुद्धा मिरच्याच्या बाजारात गेल्याच्या नंतर ठसका येतो. तसं ज्ञानाने सुद्धा त्रिपुटी वाढली तर त्याला दुःखच भोगावं लागेल ना. तर त्यामुळे त्याचा व्यवहार कसा असला पाहिजे? निवृत्ती प्रधान असला पाहिजे. म्हणून सर्व त्रिपुटी दुःख हेतू असल्यामुळे त्याचा त्याग करून त्याने काय करावं? ज्ञानाने जीवनमुक्त आणि प्रयत्नपूर्वक समाधी करावी. म्हणजे प्रयत्नपूर्वक समाधी करावी म्हणजे समाधी प्रयत्नपूर्वक साध्य करावी. आणि मग व्यवहार करायचा म्हटलं तर म्हटले व्यवहार करणे झालेच तर आता व्यवहार कधी अपरिहार्य करावाच लागतो. स्नान शौचादी भिक्षाटनापुरतं थोडा तर तेवढा तरी व्यवहार करावाच लागेल ना. म्हणून गरजेपुरता व्यवहार करणे झालेच तर फक्त काय करावं? किती व्यवहार करावा? भिक्षा अन्न जलपानापुरता करावा. म्हणजे चौपालवी घेऊन करी, भिक्षा मागावी दारोदारी, अन्न आच्छादनावरी नाही वेळ दवडावा. आणि आताच म्हणलं आपण निर्वाहापुरते अन्न आच्छादन आश्रमाचे स्थान कोपी बुवा. राहण्याकरता एखादं झोपडं काहीतरी आश्रय असावं, कुठेतरी ओरी असावी, खाण्यापुरतं अन्न असावं, पडण्यापुरती जागा असावी. असंही तेवढ्यापुरता व्यवहार त्याने फक्त करावा. फक्त भिक्षा अन्न जलपानापुरताच करावा. व्यवहार झाल्यावर पुढा त्याने समाधी करावा. हाच नियम करावा. आणि हा नियम टाकून जो ज्ञानी स्वैर वागेल म्हणजे खूप अधिक व्यवहार करेल, लौकिको वैदिको वा, तर तो कुत्रा आहे असे समजावे. हे पूर्व पक्षाचं मत आहे. तो कुत्रा आहे असं समजावं. मग आता कुत्रा म्हणणं कोणत्या ज्ञानाला बरं वाटेल? कोणालाच बरं वाटणार नाही ना. अज्ञानाला बरं वाटत नाही तर ज्ञानाला कुठून बरं वाटेल? म्हणून तो म्हणेल ठीक आहे, मग आता ते आपल्याला कोणी कुत्रा म्हणायला नको, आपण काय करू? निवृत्ती प्रधान व्यवहार करू, म्हणजे समाधीचा अभ्यास करू. मग तो समाधीचा अभ्यास करायचा कसा? ते म्हणतात आम्ही ते तुम्हाला सांगतो. आणि आम्ही सांगतो नाही, पूर्वसुरूने सांगून ठेवलेले. कोण? तर आत्ताच म्हणलो भगवत पूज्यपाद आद्याचार्य शंकराचार्य महाराज, त्यांचे गुरु गोविंद पादाचार्य, त्यांचे गुरु गौड पादाचार्य म्हणजे भगवत पूज्यपाद आद्याचार्यांचे आजे गुरु, त्यांनी हा विषय सांगून ठेवलेला आहे. तो त्याचा उल्लेख करतात या ठिकाणी संज्ञा रूपाने. गौडपाद मुनींनी समाधीचा प्रकार सांगितला आहे. त्याप्रमाणे समाधी करून सर्व सुखप्रद ज्ञानी काय होतो? प्राप्त होतो. कारण त्याचा सर्व विक्षेप त्यावेळेला निवृत्त होतो. मग त्याचा सर्व विक्षेप निवृत्त होतो तर तो समाधी त्याने कसा करायचा? तर समाधी अष्टांगाने म्हणजे 8 प्रकारच्या साधनाने साध्य होणारा हा समाधी आहे. म्हणून ते अष्टांग कोणती तर ते आपल्याला सांगतात. अष्टांग वाचून समाधी होणे नाही. ती 8 अंगे म्हणजे त्यात आहे 5 यम आहे ना. यम आहेत पण ते 5 आहेत. आता 5 यम कोणती? ती मृत्यूला नेणारा यमराज तो वेगळा, मृत्यू समय येणारा यमदूत आहे ना. आणि इथले यम म्हणताना बरं त्या साधन चतुष्टयामधल्या यम शम य आहे ना, शमदम, तर ते वेगळे आहेत. ते यम म्हणताना इथे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह असे 5 यम आहेत. अहिंसा म्हणजे न हिंसात सर्वभूतानाम आहे ना. जगाच्या सुखोद्देशे कायावाच्या मानसे राहटणे ते अहिंसे रूप जाण असे असणारे अहिंसा. नंतर सत्य, सत्य बोले मुखे दुखवी अनेकाच्या दुःखे, किंवा सत्य बोले जरी फुकासाठी जोडे हरी असं म्हटलेलं आहे. सत्य. अस्तेय, स्थेय म्हणजे हिंसा आणि अस्तेय म्हणजे हिंसेचा अभाव. आपल्या क्षमा करा. स्थेय म्हणजे चोरी आणि अस्तेय म्हणजे
चोरी न करणं म्हणजे दुसऱ्याची वस्तू आपली न समजणं. आणि पुढं काय राहिलं? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आहे ना. त्या ब्रह्मचर्याचे दोन अर्थ आहे. नैष्टिक ब्रह्मचर्य एक प्रकारचं व्रत आहे, म्हणजे पहिल्या 25मध्ये गुरुकडनं विद्या संपादन करत नाही तोपर्यंत नैष्टिक ब्रह्मचर्याचे त्याने काय करावं? पालन करावं. म्हणजे वीर्यस्खलन न होणं, काम, वाद, कामभक्ष, कामाचार यापासून दूर राहणं, यालाही ब्रह्मचर्य म्हणतात. किंवा ब्रह्मेचरती ती ब्रह्मचारी. ब्रह्म म्हणजे जे आपलं आत्मस्वरूप आहे ते आत्मत्वाने त्याची ओळख करून घेण्याकरता श्रवणादी साधनं त्याच्यामध्ये चालत राहणं, करत राहणं, यालाही ब्रह्मचर्य असं म्हटलं जातं तात्विक दृष्ट्या. आणि अपरिग्रह, कारण परिग्रह हा दुःखाला कारण आहे आणि अपरिग्रह हा सुखाला कारण आहे. जितका जितका परिग्रह वाढत गेला तितकं तितकं दुःखच वाढत जातं. एकनाथी भागवतामध्ये नाथबाबाने ते का तित्तर का काय पक्षाचं उदाहरण दिलेलं आहे. त्याला एक मांसाचा तुकडा सापडला आणि एकांतात आपण हा आनंद घेऊ म्हणून तो उडाला आणि त्याच्या नाद जात भाईने पाहिलं, ते सगळे त्याच्यावर तुटून पडले. तो मनात म्हणायला लागला, आतापर्यंत सगळे माझ्याशी प्रेमाने वागायचे ना, आताच काय बिघडलं की सगळे मला परत चुनचुनके खाणे लगे असं म्हणतात, परत तोडायला लागेल माझं. त्याला लक्षात आलं की मांसाचा तुकडा मी घेतला त्यामुळे माझे वैरी झाले. त्याने ते तुकडा त्याला टाकून ती सगळी झुंबड त्या तुकड्यावर पडली आणि हा साक्षी भावाने धरून पाहायला लागला, अरे चालू द्या तुमचं आहे ना. म्हणजे परिग्रह सोडला त्याला सुखाला कारण ठरला, परिग्रह आला का तो दुःखाला कारण ठरतो. ज्ञानोबराय म्हणतात, मठ मुद्रिकाचे मिशे घातली आहे फासे निसंगा जेणे, है ना. म्हणजे शिष्यशास्त्रादी विलासे मठ मुद्रिकाचे मिशे घातले आहे फाशी निसंगा जेणे, म्हणजे निसंग व्यक्तीला सुद्धा या परिग्रहाने काय केलेलं आहे? फाशामध्ये घेतलेलं आहे, ताब्यात घेतलेलं आहे. मग हा माझा मठ आहे, हे माझे धारण करण्याचे अलंकार आहे, म्हणजे मठ मुद्रादी माळा वगैरे काय असेल ते. आणि शिष्य समुदाय, हे आपलं शिष्य आहे, आपला मठ आहे, हे आपली दिंडी आहे. आपले राऊत बाबाचे मुखातून आहे का सगळं ते बाबा खूप गोड सांगत असतात. हे सगळे फाशी घातलेले आहे. आणि काही काही घातले आहे फाशी निसंगाजेने, पण तिथे आम्ही असंग आहोत, दिगंबर आहोत, आम्ही वस्त्राचा सुद्धा त्याग केला, आम्हाला हा परिग्रह काय करेल असा म्हणणाऱ्याच्या सुद्धा मानगुटीवर हा परिग्रह बसतो. कारण मी शुक आलो, तर जनक महाराज काय म्हणले, संगम त्यक्त्वा सुखी भाऊ, म्हणजे अशा पद्धतीचा हा परिग्रह. तर यांचा ह्या 5 जणांचा त्याग करणं याला यम म्हणतात. आणि 5 नियम म्हणत असताना त्याच्यामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान असे 5 नियम आहे. शौच म्हणजे पावित्र्य, अंतर्बाह्य पावित्र्य. ज्ञानोबराय म्हणतात ना, बाहेरी कर्मिक शाळेला भितरी ज्ञाने उजळेला, या दुईची परिहाला पाखाळा एका, म्हणजे पावित्र्य म्हणजे शौच. संतोष, प्राप्त स्थितीमध्ये समाधानी राहणं. आत्ताच आपण म्हणलो ठेविले अनंते, पैशाचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान. ते सावता महाराजांचं नाही का, कोणे दिवशी होईल सद्गुरु कृपा, कोणे दिवशी चुकती जन्म मरण खेपा, कोणे दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे, देव ठेविल तैसे राहावे. प्राप्त स्थितीमध्ये समाधानी राहणं याला म्हणतात संतोष. तप, तप माऊलीची व्याख्या करतात काय, स्वरूपाच्या प्रसाराला लागी प्राण इंद्रिय शरीरा आटणी करणे जीविरा तेची तप. कारण तप का, तप गरजेचं आहे. माऊली हरिपाठात सांगतात, तपेविन दैवत देधल्याविन प्राप्त पूजेविन हेतू कोण सांगे. तपाचे सामर्थ्य मग तपिन्ना लामोप चिरंजीव कल्प वैकुंठी नादे, म्हणून तप. शौच, संतोष, तप. स्वाध्याय, स्वाध्याय शब्दाचा अर्थ माऊलीच्या भाषेत आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आणि आचार्यांच्या भाषेमध्ये को अहम कथमेदम जातम को वै करता असे विद्यते उपादानम किंवा अस्तिय विचार सोयमी दृश्या किंवा तेवी सदाभ्याशी निरंतर चित्ताशी परम पुरुषाची मोहर लावी मग शरीर असो अथवा जाऊ. स्व अध्याय म्हणजे स्वतः विचार करणं, मी नेमकं कोण आहे, माझं वास्तव स्वरूप काय, याला काय म्हणतात स्वाध्याय. तो रोज केला का हळूहळू मनुष्य काय होतो, पंचकोश शरीर याचा व्यतिरेक करून आत्मस्वरूपापर्यंत तो जातो, स्वाध्याय. आणि शेवटी आहे ईश्वर प्रणिधान, कारण ईश्वराच्या कृपेशिवाय होत नाही ना. ईश्वराची पूजा, ईश्वराची उपासना ही सुद्धा घडलीच पाहिजे. कारण ईश्वर अनुग्रहादेव पुंसाम अद्वैत वासनाम महाभय परित्राणाम द्वित्रिणाम उपजायते. परमात्म्याच्या कृपेशिवाय हे घडत नाही. म्हणून
याला 5 नियम म्हणतात. सौ संतोष स्वाध्याय ईश्वर प्रणिधान. आणि आसन म्हणताना आसन तर करीत 84,000 आहे म्हणतात. तसे अनंत आहे. काही सुरपुरुषुनी 84,000, त्यातले 84 प्रधान आणि 84 मधले सुद्धा 4 प्रधान आहे. सिंहासन, पद्मासन, वज्रासन आणि भद्रासन असे काही आसन आहेत. ते आसन जे जर माणसाला साधला तर साधना करणं कठीण जात नाही. म्हणून त्याला जित संग, जित श्वास, जित आसन असं म्हटलंय. जित संग, संघाला जिंकलं पाहिजे. जित श्वास, श्वासावर नियंत्रण केलं पाहिजे. आणि जित आसन, आपलं आसन आपल्याला त्याच्यावर विजय संपादन करता आला पाहिजे असं आसन. आणि त्यामध्ये पुन्हा मग प्राणायाम, आसनावर बसून केलेला, ते जित श्वास होण्याकरता प्राणायाम. प्राणायामामध्ये पूरक, कुंभक, रेचक असे प्रधान 3 प्रकार सांगितले जातात. पूरक म्हणजे घेणं, रेचक म्हणजे सोडणं, आणि कुंभक म्हणजे मधून धरून ठेवणं. अशा पद्धतीची 3 आहे प्राणायाम. आणि प्राणायाम त्याच्यामध्ये पुन्हा सगर्भ, अगर्भ असे 2 प्रकार आहेत. प्रणव उच्चार सहित असेल तर त्याला सगर्भ प्राणायाम म्हणतात, आणि प्रणव उच्चार रहित असेल तर त्याला अगर्भ प्राणायाम असं म्हणतात. प्राणायाम. नंतर प्रत्याहार. प्रत्याहारी येते ती प्रत्याहार. प्रत्यय शब्दाचा एक अर्थ इंद्रिय असा आहे. आणि इंद्रिय बहिर्मुख, इंद्रिय अंतर्मुख करणं. थोडक्यात आपल्या विचारसागराच्या पहिल्या तरंगात त्या समाधी षटकात बोलायचं झालं तर त्याला दम म्हणायचं आहे ना. परमार्थाला प्रतिबंधक स्वाभाविक विषय वासनापासून इंद्रियाला आवरणं याला काय म्हणतात? दम. ते बाबा म्हणायचे कधी कधी दम करण्याकरता सुद्धा दम लागतो. आणि तो जर दम त्याच्याकडे नसेल त्याला दम लागतो, म्हणजे त्याची दमछाट होते. पण हा दम जर आता केला तर भविष्यात काय क्षणभरी आम्ही सुशिले वाईट साधिले अवीट निजी सुखन. तुकोबराने तो दम केला म्हणून तुकोबरा म्हणतात काम क्रोध बंदी खाली. तुका म्हणे दिली दोन्ही इंद्रियाची धनी आम्ही झालो गोसावी. पण हे कधी झाला तर त्यात इंद्रियाला दम केला, म्हणजे घे घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. असं प्रत्येक इंद्रियाला वित विषय देऊन त्यांचं नियमन केलं तर त्याला इथं प्रत्याहार म्हणतात. म्हणजे प्रत्यय म्हणजे इंद्रिय यांना बहिर्मुख इंद्रियाला अंतर्मुख करणं, थोडक्यात त्याला प्रत्याहार असं म्हणतात. धारणा. धारणा म्हणजे काय तर त्याच वृत्तीची, आता पहिलं प्रयत्न करावा लागत होता ना त्याला, पण आता वृत्तीची स्थिती त्याला साधली गेली. ती वृत्ती आता अनात्म्याचा त्याग करून आत्मस्वरूपाच्या चिंतनामध्ये रंगायला लागली, आत्म्याला विषय करायला लागली, तर म्हणायचं मग धारणा. आणि पुढे आहे ध्यान. ध्यानाच्या 2 व्याख्या बाबा सांगत असतात. एक आहे तत्र प्रत्येक तानता ध्यानम, आणि दुसरी आहे विजाती प्रवाह अनंतरिता सजाती वृत्ती प्रवाह ध्यानम. म्हणजेच अनात्मकार वृत्ती काढून तैल धारावत आत्मकार वृत्तीचं अनुसंधान ठेवलं त्याला ध्यान असं म्हणतात. विजाती वृत्ती म्हणजे बहिर्मुख अनात्मकार वृत्ती ती काढायची आणि आत्माकार ती जोडायची. मग ते ध्यानात प्रकार आहे. आपल्या 5व्या तरंगात गेले. प्रतीक ध्यान, ध्यानुसार ध्यान, अहंग्रह ध्यान. प्रतीक ध्यान म्हणजे अन्याचं अन्य रूपाने केलं जातं. ते शालिग्रामाला विष्णू रूपाने पाहणं आणि नर्मदेश्वराला भगवान शिव रूपाने पाहणं याला काय म्हणतात? प्रतीक ध्यान म्हणतात. ध्यानुसार ध्यान म्हणजे जसं परमात्म्याचं काय शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगिभिर्ध्यानगम्यम वंदे विष्णू भवभयहरम सर्व लोकैकनाथम. हे शास्त्राने वर्णन केलं. मग तशीच परमात्म्याची मूर्ती आपल्या ध्यानात आणायची, वैष्णव असेल तर. आणि शैव असेल तर मग कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितम नमामी असं भगवान भोलेबाबाचं वर्णन केलं. मग तशा पद्धतीची मूर्ती भगवान शिवाच्या आपल्या डोळे मिटून ती मूर्ती डोळ्यासमोर आणणं त्याला म्हणतात ध्येयानुसार ध्यान. भावनेने केलं जातं. आणि अहंग्रह ध्यान याचं आत्म्याशी ब्रह्माचा किंवा ब्रह्माशी आत्म्याचा अभेद चिंतन करून केले गेलेलं ध्यान त्याला अहंग्रह ध्यान असं म्हणतात. असं ह्या झालं ध्यान. आणि पुढे काय आहे? समाधी. तर समाधी त्याच्यामध्ये 2 मुख्य प्रकार आहेत, सविकल्प आणि निर्विकल्प. त्या सविकल्पाला संप्रज्ञात म्हणतात आणि निर्विकल्पाला असंप्रज्ञात समाधी असं म्हणतात. ज्याच्यामध्ये त्रिपुटीचं भान असेल ती सविकल्प, त्रिपुटीचं आभान असेल तर निर्विकल्प. पण संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात, त्या संप्रज्ञात समाधीत पुन्हा 2 प्रकार आणि असंप्रज्ञात समाधीत 2 प्रकार आहे. म्हणजे सविकल्पामध्ये 2 आहे, निर्विकल्पामध्ये 2 आहे. सविकल्पामध्ये 2 आहे ते अद्वैत भावना रूप आणि अद्वैत अवस्थान रूप.
आणि मला वाटतं हे निर्विकल्पाचे दोन प्रकार आहे, अद्वैत भावनारूप, अद्वैत अवस्थान रूप. आणि सविकल्पाचे दोन प्रकार आहेत, एक मिनिट आता, समाधी म्हटलं ना. सविकल्प म्हणजे संप्रज्ञात आणि निर्विकल्प म्हणजे असंप्रज्ञात. तर सविकल्प नाम संप्रज्ञात समाधीचे दोन प्रकार, शब्दानुविद्ध आणि शब्दानुविद्ध. शब्दानुविद्ध आणि शब्दानुविद्ध म्हणजे अहम ब्रह्मास्मी या शब्दातही त्याला शब्दसहित असेल का शब्दानुविद्ध म्हणतात, आणि अहम ब्रह्मास्मी या शब्दरहित असेल तर शब्दानुविद्ध म्हणतात. हे सविकल्प समाधीचे दोन प्रकार आहेत. आणि निर्विकल्प समाधीचे दोन प्रकार आहेत, अद्वैत भावनारूप आणि अद्वैत अवस्थान रूप. अद्वैत भावनारूप म्हणजे अद्वैत ब्रह्माकार अज्ञात वृत्तीसहित, आणि अद्वैत अवस्थान रूप म्हणजे ब्रह्माकार वृत्तीसहित, असे त्याचे पोटभेद आहे. या सगळ्याचा विचार आपल्याला अगदी उद्या परवाच येतोय, जवळच आहे, आणखी सविस्तर त्याचा विचार. अशा अष्टांग आहे ते, म्हणजे यमापासून ते समाधीपर्यंत अशा अष्टांगाद्वारा समाधीचा अभ्यास करावा ज्ञानीपुरुषांनी. अधिक प्रवृत्ती होऊ देऊ नये, आणि अधिक प्रवृत्ती झाली तर तो कुत्रा समजावा. आणि तसं होणे असं वाटत असेल आणि आपल्या जीवनात दुःख होणे वाटत असेल तर त्यांनी निर्विकल्प समाधीचा अभ्यास करावा. आणि हा सांगितला विचार कोणी आहे तर भगवतपूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य यांचे आजगुरु गौडपादाचार्य यांनी हा विचार प्रतिपादन केलेला आहे साधकाकरिता, असा हा पूर्वपक्ष बोलतो. बघा, म्हणजे ती 8 अंगे म्हणजे 5 यम ते आपण पाहिले, 5 नियम कोणते तेही बघितले, आसन आहे ना, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, असा 8 अंगाने प्राप्त होणारा त्याचं नाव आहे निर्विकल्प समाधी. म्हणजे सविकल्प समाधी सुद्धा साधनामध्येच येतो. तुम्हाला 8 अंग मग समाधी तर त्यातच आला, मग साधन साध्य कोणते, तर सविकल्प समाधी हे सुद्धा साधनच आहे. निर्विकल्प समाधी हा खरा काय साध्य आहे. पण त्यात सविकल्प निर्विकल्प मध्ये पुन्हा दोन प्रकार आपले पाहिले, शब्दानुविद्ध साधन आहे आणि शब्दानुविद्ध साध्य आहे. पुन्हा तो शब्दानुविद्ध सुद्धा पुन्हा साधन आहे, आणि अद्वैत अवस्थान रूप साध्य आहे. पुन्हा अद्वैत अवस्थान रूप, अद्वैत भावना रूप, आणि अद्वैत भावना रूप सुद्धा साधन आहे, आणि अद्वैत अवस्थान रूप पुन्हा काय त्याचं साध्य आहे. म्हणजे शेवटी अद्वैत अवस्थान रूप समाधी हे साध्य आहे, आणि ती समाधी साध्य व्हावी असं वाटत असेल तर या 8 अंग त्याची साधन आहेत, असा विचार केला. असा 8 अंगाने प्राप्त होणारा निर्विकल्प समाधी साधून ज्ञानवानाने आनंदात राहावे. तुकोबाराय म्हणतात ना, आनंदाची डोई आनंद तरंग, आणि आनंदाची अंग आनंदाची, सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, अशा आनंदामध्ये त्याने राहावं. आनंदात राहावे, अन्नपानाशिवाय जास्त प्रवृत्ती करू नये. असा शरीर निर्वाहाविषयी व समाधीविषयी नियम काही लोक सांगू लागले, आणि ते नियम ऐकून त्यांना काही उत्तर न देता हे नियम सांगत होते त्रयस्थ, आणि ऐकत कोण होता, जीवनमुक्त महात्मा तत्वदृष्टी. मग तत्वदृष्टीने त्यांना काहीच प्रतिकारही केला नाही, प्रत्युत्तरही दिलं नाही. पण एक मात्र तत्वदृष्टीला त्याच्याकडे बघून हसायला आलं, आणि नुसतं हसायला आलं, उपहास बुद्धीने तत्वदृष्टी त्यांना हसला, काहीच न बोलताना तिथून निघून गेला. आपल्या व्यवहारात म्हणतात ना, कुत्ता भुंकताय हत्ती चलताय, अशा पद्धतीने त्यांच्याकडे लक्ष न देताना तो तिथून निघून गेला. असं का केलं तत्वदृष्टीने, त्याचं उत्तर पुढच्या परिच्छेदामध्ये देताना काय म्हणतात बघा. म्हणजे शरीर निर्वाहाविषयी शरीर निर्वाहाविषयी व समाधीविषयी नियम ऐकून त्यास काही उत्तर न देता हे नियम सांगणारे लोक मूर्खासारखे बडबड करतात, असे समजून तत्वदृष्टी उपहास बुद्धीने हसू लागला, आणि त्यांना काही बोलला मात्र नाही. आता उपहास बुद्धीने हसण्याचं कारण असं आहे, काही ते एक सुवर्ण वाक्य बाबाने सांगितलेलं असं आहे का, मुळात ज्ञानाचा व्यवहाराशी विरोध नसतो, आणि व्यवहाराचाही ज्ञानाशी विरोध नसतो. ज्ञानाचाही व्यवहाराशी विरोध नाही. मग म्हणले ज्ञानाचा जर व्यवहाराशी विरोध नाही तर व्यवहाराचा तरी ज्ञानाशी असेल, आणि व्यवहाराचा ज्ञानाचं नसेल तर ज्ञानाचा व्यवहाराशी असेल, तर मग तो झालाच ना, एका बाजूने आला तरी दुसऱ्या बाजूने झालाच. पण वस्तुस्थिती अशी आहे का ज्ञानाचाही व्यवहाराशी विरोध नाही, व्यवहाराचाही ज्ञानाशी विरोध नाही. मग आता नाही म्हणून चालणार नाही. का नाही? व्यवहाराचा ज्ञानाशी विरोध का नाही, याचं उत्तर असं आहे का, व्यवहार जर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी घडला असता
तर व्यवहाराचा ज्ञानाशी विरोध असतात. पण व्यवहार आत्मस्वरूपाच्या ठिकाणी घडतच नाही. व्यवहार कुठे घडतो, कशामुळे घडतो? व्यवहार हा देहाच्या ठिकाणी घडतो. जागृतीमध्ये स्थूल देहाच्या ठिकाणी व्यवहार घडतो, स्वप्नामध्ये सूक्ष्म देहाच्या ठिकाणी व्यवहार घडतो, आणि सुषुप्तीमध्ये भार झालं तर कारण देहाच्या ठिकाणी व्यवहार घडतो. पण देहाच्या ठिकाणी व्यवहार घडतो ना. आणि देह आत्मा आहे का? नाही, देह अनात्मा आहे. म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी व्यवहार घडत नाही. म्हणून व्यवहाराचा आत्म्याशी, आत्मा म्हणजे कंसात कोण? ज्ञान ना, ज्ञानस्वरूप आत्मा आहे. मग ज्ञानाचा म्हणजे ज्ञानाशी म्हणजेच आत्म्याशी कोणाचा विरोध नाही? व्यवहाराचा नाही. का नाही? कारण व्यवहार जर आत्म्याच्या ठिकाणी कंसात ज्ञानाच्या ठिकाणी आहे ना घडला असता, तर मग त्याचा व्यवहाराचा ज्ञानाशी विरोध असता. बरं, व्यवहार घडतो कशामुळे? तर व्यवहार घडण्याकरता काही गोष्टी लागतात. मुळात व्यवहार घडण्याकरता पहिलं लागतं ते अज्ञान. व्यवहार घडण्याकरता म्हणजे सत्यत्वाने, बरं का, इथं अध्याय करायचा. सत्यत्वाने व्यवहार घडण्याकरता काय लागतं? अज्ञान लागतं. आणि अज्ञानामुळे काय होतं? भेदभ्रम. भेदभ्रमामुळे रागद्वेष. रागद्वेषामुळे अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूल प्रतिकूल ज्ञानामुळेच मग काय होतं? धर्माधर्म. धर्माधर्माद्वारा पाप पुण्य. पाप पुण्याद्वारा शरीर. आणि शरीर आलं की कर्म. संघ जो प्रकृतीचा तो त्यागुण घडे कर्माचा. आयशाही करू म्हणते त्याचा आग्रहाची वरे. म्हणजे थोडक्यात व्यवहाराला कारण मूळ आहे अज्ञान. अज्ञानमूलक असणारी भेदभ्रांती. भेदभ्रांतीमुळे होणारे रागद्वेष. आणि रागद्वेषामुळे मग विहित निषिद्ध विषयाच्या ठिकाणी प्रवृत्ती अर्थात व्यवहार. त्याच्याकरता पण आणखी काय पाहिजे? वय, आश्रम, अवस्था याच्याशी तादात्म्य पाहिजे. आपण कुठलं वय आहे, आपला आश्रम काय आहे ना, जाती कोणती, मग त्यानुसार सगळ्या व्यवहारामध्ये मनुष्य प्रवृत्त होतो. पण हे सगळ्या गोष्टी कोणाच ठिकाणी आहे? मुळात देहाच ठिकाणी. म्हणजे देह होतो अंतकरण, व्यवहार होतो अंतकरण देह इंद्रियाच ठिकाणी. आणि ज्ञानी स्वतःला अंतकरण देह इंद्रिय मानतो काय? तो म्हणतो देह आधी काय खरा, देहासंबंधी पसारा, बुजगवणे चोरा रक्षणाची वासत अशी. देहा ते म्हणे मी धरदारा पुत्र माझे, अशी स्थिती त्याच्याकडे नाही ना. तो आत्मा तो आत्म्याची ठाई. देखीचे देहीचे धर्म देही, आयशे देखणे ते पाहि अनाहते. असा कोण आहे? ज्ञानी आहे ना. मग त्यामुळे व्यवहार देहादिकाच्या ठिकाणी घडतो, आत्म्याच्या ठिकाणी घडत नाही. म्हणून व्यवहाराचा ज्ञानाशी विरोध नाही. म्हणजे मग ज्ञानाचा तरी व्यवहाराशी विरोध असेल तर ज्ञानाने व्यवहारात काय बदल केला? जसा एखादा महापुरुष आहे, अगोदर तो जे कर्म करत होतो, जो व्यवहार करत होता, जसा चालत बोलत वावरत होता, ज्ञान झाल्याच्या नंतर त्याला काय दोन शिंग पडतात का? किंवा तिसरा एखादा डोळा येतो का? काय काय बदल काय होतात? काही नाही. पूर्वी जसा व्यवहार घडत होता तसाच व्यवहार घडतो. म्हणजे ज्ञान कशात बदल करत नाही? व्यवहारात बदल करत नाही. ज्ञानाने जर व्यवहारात बदल केला असता तर ज्ञानाचा व्यवहाराशी विरोध असता. आणि व्यवहार जर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असता तर व्यवहाराचा ज्ञानाशी विरोध असता. पण व्यवहार हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नसून कोणाच्या ठिकाणी आहे? देहादिकाच्या ठिकाणी आहे. म्हणून व्यवहाराचा ज्ञानाशी विरोध नाही. आणि ज्ञान हे व्यवहारात बदल करत नाही. झालेल्या यो व्यवहारा सासा अध्यास मूलक. ज्ञान झालेल्या व्यवहाराबद्दल मिथ्यात्व निश्चय करून देतं, व्यवहारात बदल करत नाही. म्हणून ज्ञानाचा देखील व्यवहाराशी विरोध नाही. आणि त्यामुळे ज्ञानवानाने असाच व्यवहार केला पाहिजे, तसाच करू नये, हे बोलणं अज्ञानातलं का ज्ञानातलं? अज्ञानातलं बोलणं आहे. मग अशा अज्ञानी जीवाला आपण त्यांच्यासोबत चर्चा करणं म्हणजे वेडेपणाच आहे. त्यामुळे त्यांना काही न बोलता तत्वदृष्टी थोडासा उपास बुद्धीने हसून तिथून निघता झाला. हे या 4-2 पंक्तीत सांगतात. वास्तव बघा. ज्ञानवानाच्या नियमाविषयी तत्वदृष्टीचा अभिप्राय म्हणजे नियम सांगितले वरच्या परिच्छेदात, आणि तत्वदृष्टीला ते नियम ऐकून हसायला आलं. तत्वदृष्टीचा हसत आणि उपहासाने हसला तत्वदृष्टी, तर त्या हसण्याच्या पाठीमागचा भाव काय आहे? कारण तत्वदृष्टी म्हणतात ज्ञानवानाचा व्यवहार निवृत्ती प्रधान असला पाहिजे, आधी प्रवृत्ती होता कामा नये, त्याने समाधीचा अभ्यास करावा, तो कसा करावा असे नियम कोण सांगतात? ज्यांना हे माहिती नाही. ज्ञानाचा व्यवहाराशी किंवा व्यवहाराचा ज्ञानाशी विरोध नाही. ते व्यवहाराचा ज्ञानाशी विरोध मानतात. म्हणजेच व्यवहार कोणाच्या ठिकाणी मानतात? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मानतात. किंवा आणि ज्ञान आहे ना, म्हणजे व्यवहाराचा ज्ञानाशी विरोध का मानतात? तर व्यवहार आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मानतात. आणि ज्ञानाचा व्यवहाराशी का विरोध मानतात? म्हणजे ज्ञान व्यवहारात बदल करतं असा कुठला तरी त्यांचा भाव असला पाहिजे. पण वस्तुस्थितीने व्यवहार आत्म्याच्या ठिकाणी घडत नाही, म्हणून व्यवहाराचा ज्ञानाशी विरोध नाही. आणि ज्ञान व्यवहारात बदल करत नाही, व्यवहाराबद्दल फक्त मिथ्यात्व निश्चय करून देतं, म्हणून व्यवहाराचाही ज्ञानाशी विरोध नाही.
म्हणून ज्ञानवान महात्म्याबद्दल असं वागावं आणि असं वागू नये असा नियम करता येणार नाही. अंतरी हे नियम करतात म्हणून ही काय आहेत, अज्ञानी आहे. आणि अज्ञानाचा विचार ज्ञानाने करत बसणं म्हणजे ज्ञानाचा वेडेपणा ठरेल. म्हणून त्यांना काहीच न बोलता तत्वदृष्टी उपवास बुद्धीने त्यांना हसला असं या परिच्छेदामध्ये बोलतात. बघा, ते म्हणतात ज्ञानवानाच्या नियमाविषयी तत्वदृष्टीचा अभिप्राय असा आहे की त्याच्या हसण्याचा अभिप्राय असा आहे की ज्ञानवानाच्या शरीर व्यवहाराचा नियम नाही. आणि सांगायला लागलेत हे नियम. उलट गीता माता आपल्याला सांगते ज्ञानवानाबद्दल, यश नाहंकृतो भावो बुद्धी यश न लिप्यते हातवापी संयमा लोकान न हंतीन निबद्धते. आणि माऊली त्यावर भाष्य करताना म्हणतात, तया करणे आतू घडो का त्रैलोक्याचा घातू परी तेने केले मातू बोलो नाही. तो करी बोली कल्पी आहे ना, काही न करी न बोली न कल्पी, हे दोन्ही तुझ्या स्वरूपी ज्ञानेस्वरूपाच्या ठिकाणी न घेती उमसू. तो कर्तृत्व मदन कर्म फलाचा आस्वाद ही भ्रांतीच त्या ठिकाणी नाही ना. मग भ्रांतीमूलक जे घडतं ते भोगावं लागतं. हे भ्रांती रहित असल्यामुळे त्याने काही केलं तरी पाण्यावरील रेखिली मखरी जैसी अमृतानुभवामध्ये माऊली म्हणतात. पाण्यावर एखादी मगरीचं चित्र काढलं किंवा रेष ओढली तर राहते का ती? नाही. तशा पद्धतीची स्थिती ज्ञानी महात्म्याची असते. म्हणून म्हणतात त्याच्या हसण्याचा अभिप्राय असा आहे की ज्ञानवानाच्या शरीर व्यवहाराचा नियम नाही, कारण की ज्ञानाच्या व्यवहारात अज्ञान आणि तत्कारी भेदभ्रांती आहे का? उलट आहे. ज्ञानाच्या व्यवहारात अज्ञान नाही आणि अज्ञानमूलक असणारी भेदभ्रांती सुद्धा नाही. मुळात अज्ञानच नाही, मग कारण नाशात कार्य नाशात. अज्ञान असेल तर मग भेदज्ञान, मग रागद्वेष, दुसऱ्या तरंगातली परंपरा सगळी. पण मुळात अज्ञानच नाही तर त्याचं कार्य पुढची भेदभ्रांती राहणार नाही. भेदभ्रांती नाही तर त्याचं कार्य रागद्वेष नाही, रागद्वेष नाही तर त्याचं कार्य धर्मधर्म नाही, धर्मधर्म नाही तर पाप पुण्य नाही. म्हणजे त्याच्याशी संबंधच कुठला नाही. या सगळ्याला कारण असणारं जे अज्ञान असतं तेच त्याच्या ज्ञान या ठिकाणी शिल्लक राहिले. बरं, अज्ञान शिल्लक राहिलं आणि त्याला ज्ञानी कोण म्हणेल? अज्ञानच शिल्लक नाही तर त्याचं पुढचं कार्य राहणारच नाही. म्हणून म्हणतात कारण ज्ञानाच्या व्यवहारात अज्ञान आणि तत्कार्य भेदभ्रांती आणि भ्रमाचे कार्य कोण? रागद्वेष आहे ना. राग म्हणजे प्रीती आणि द्वेष म्हणजे अंतःकरणातला ज्वलनात्मक वृत्ती विशेष. हे दोन्ही नाही. ही वस्तुस्थितीने काहीच नसतात. त्याचे प्रारब्ध कर्म शेषच म्हणजे त्याचं असणारे जे प्रारब्ध कर्म शेष, कारण क्रियामान असंगत्व बोधामुळे लागत नाही. संचित दग्ध झालेले आहेत आणि प्रारब्ध तो भोगून संपवतो. म्हणजे प्रारब्ध लेश जो आहे ते प्रारब्ध शेषच त्याच्या व्यवहाराविषयी काय आहे? निमित्त आहे. ते प्रारब्ध कर्म सगळं. बरं, तुम्ही काय म्हणता निवृत्ती प्रधान असलं पाहिजे. ते प्रारब्ध कर्म सगळ्याचं सारखं नाही ना. कालच आपण म्हणलो संताचं प्रारब्ध कोणतं आहे? अनिच्छा आहे. संताचं प्रारब्ध स्वइच्छा आहे. भगवंताचं प्रारब्ध परीच्छा आहे. भगवंताचं प्रारब्ध परीच्छा का? आणि याला रूपाबळे करून खळे हरिदासे. संताचं प्रारब्ध स्वइच्छा का? येतो जातो आम्ही देवाचे सांगत किंवा आम्ही वैकुंठ वासीन आलो येतात, स्वइच्छा झाली ना ते. आणि जनताचं प्रारब्ध अनिच्छा का? तर खंती ते न करा होणे गाडव कुत्र आगा कर्मे जैवर आवेंत येते सुख दुःखी फळा यावे. हा जसा प्रारब्धाचा प्रकार आहे तसं ज्ञानाच्या प्रारब्धात भेद आहे ना. सगळ्याच ज्ञानाचं प्रारब्ध सारखं नाही. एखाद्याचं प्रारब्ध निवृत्ती प्रधान असतं. निवृत्तीदादाचं प्रारब्ध काय? निवृत्ती प्रधान आहे. एखाद्याचं प्रारब्ध प्रवृत्ती प्रधान असतं. ज्ञानदादाचं प्रारब्ध काय? प्रवृत्ती प्रधान आहे. एखाद्याचं प्रारब्ध उभय प्रधान असतं. सोपन काकाचं प्रारब्ध बघा. किंवा कृष्णभोगी शुकत्यागी राज्ञजनक राघव वशिष्ठ कर्म करताचे पंचते ज्ञानना समा. या सगळ्यांच्या प्रारब्धात भेद आहे पण बोधात अभेद आहे. बोधात भेद नाही पण प्रारब्धात भेद असू शकतो. म्हणून पुरोहित कर्म करतात कोण? वशिष्ठ महामुनी. राज्य सकट चालवण्याचं कर्म करतात जनक महाराज. कळी लावायचं थोडंसं चालता चालता काम करतात नारदजी. आणि लंगुटी सुद्धा त्यागून देतात शुकाचार्य. मग शुकाचार्याचं प्रारब्ध कसं आहे? निवृत्ती प्रधान आहे. जनकाचं राघव रामाचं प्रवृत्ती प्रधान आहे. भगवान श्रीकृष्णाचं भोग प्रधान आहे. म्हणजे असा प्रारब्धामध्ये भेद असू शकतो. मग सगळ्यांनी सारखंच आचरण केलं पाहिजे असा नियम लावू शकता का आपण? उत्तर आहे नाही. म्हणून काल बोलले होते ते महाराज, युवराज महाराज, ज्ञानियाचे देह तैसे हाले चाले संस्कार वसे ते देखुनी लोक पिशे करतायशे म्हणते. पिशे लोक त्याला करता म्हणतात पण त्याचा देह संस्कार वशे कंसात प्रारब्ध वशे हाले चाले. प्रारब्धाने तो घडत असतो. प्रारब्धाने व्यवहार होत असतो. म्हणून ते प्रारब्ध कर्म प्रत्येक पुरुषाचे काय आहे? भिन्न भिन्न असते. म्हणून ज्ञानवानाच्या प्रारब्ध कर्मजन्य व्यवहाराचा कोणालाही नियम करता येणार नाही. हा मुख्य काय आहे? सिद्धांत आहे.
याचे रहस्य न समजता अज्ञानी लोक वाटेल ते काय करतात, बडबड करतात. मग ते काय बडबड करतात, आणखी सुद्धा पूर्व पक्षाचं मत आहेच आहे. असं का, ठीक आहे, मग थांबूया, उद्याच्याला घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. हरी ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.